दरम्यान राज ठाकरेंवर सातत्यानं भूमिका बदलल्याचा आरोप केला जातो आणि याच आरोपांवरून राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय। महाराजांची शपथ घेऊन राज ठाकरे यांनी कोहिनूर प्रकरण आणि ईडी संदर्भात पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलंय। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधी भूमिकेसंदर्भात राज ठाकरेंनी निशाणा साधलाय। पाहुयात काय म्हटलंय त्यांनी। जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला। कोण जाईल झंझटीत? विषय संपला। आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत। हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। ह्या सगळ्या गोष्टीच्या तुमच्या समोर आणल्या। हे कृपाशंकर सिंग, बबनराव पाचपुते, अजित पवार, हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत? भ्रष्टाचाराचे किती लोकांना बरोबर आरोप केले? कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील। कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पायात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा। चला, आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं।